दरम्यान अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणामध्ये गृहमंत्री फडणवीसांनी पोलिसांकडून माहिती घेतली आहे। नेमकं प्रकरण कोणत्या वादातून घडलं याची माहिती त्यांनी घेतल्याचं सूत्रांकडून कळत आहे। रात्री उशिरा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यामध्ये चर्चा सुरू होती अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये वर्षा निवासस्थानी जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याचं कळत आहे। संपूर्ण दहिसर नाही तर महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देश हादरून गेलेला आहे, कारण अशा प्रकारची ही पहिलीच घटना असावी। फेसबुक लाईव्ह सुरू होतं आणि त्यावेळेला अशा पद्धतीने गोळीबार झाला आहे आणि एक जो व्यक्ती नगरसेवक राहिलेला होता त्याला संपवून टाकलेला आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये या प्रकरणाविषयी चर्चा झाल्याची माहिती आहे। मुख्यमंत्री शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तसंच गृहमंत्री फडणवीस यांनी पोलिसांकडून याविषयीची माहिती घेतलेली आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी चर्चा केल्याचं सुद्धा कळत आहे। रात्री उशिरापर्यंत या दोघांमध्ये चर्चा सुरू होती। दरम्यान आणखी एक मोठी अपडेट याच प्रकरणामध्ये येते ती म्हणजे मेहुल पारेख पोलिसांच्या ताब्यात सापडलेला आहे। तर मॉरिस सोबत असलेल्या मेहुल पारेखला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। अभिषेक घोसाळकर यांचं पार्थिव तुर्तास दहिसर इथल्या समाज कल्याण हॉल या ठिकाणी ठेवण्यात आलंय। तर सकाळी 10 वाजता त्यांचं पार्थिव दौलतनगर इथल्या औदुंबर सोसायटी या त्यांच्या निवासस्थानी ठेवलं जाईल अशी माहिती समोर येते। दरम्यान धक्कादायक अशी ही घटना घडवणारा मॉरिस याच्या सोबत जो होता तो म्हणजे मेहुल पारेख आणि मेहुल पारेख सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। पोलिसांनी आधी तर तिथून पसार झाला होता अशी माहिती समोर आली होती आणि त्यानंतर आता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे। त्यामुळे तो तर मुख्य सूत्रधार या हत्येचा नाहीये ना असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो आणि त्याचं उत्तर आता या पुढच्या चौकशीमधून मिळू शकेल। अभिषेक घोसाळकर यांचे पार्थिव तुर्तास दहिसर इथल्या समाज कल्याण हॉल या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे आणि सकाळी 10 वाजता त्यांचं पार्थिव दौलतनगर इथल्या औदुंबर सोसायटी या त्यांच्या निवासस्थानी ठेवलं जाईल अशी माहिती समोर येते। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न या हत्येनंतर उपस्थित होत आहेत आणि हा जो मेहुल पारेख ज्याला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्याचा या सगळ्या प्रकरणामध्ये नेमका काय रोल होता, काही कळू शकलंय का? निश्चितच फरा दोन महत्त्वाचे अपडेट पुढे येत आहेत। एक म्हणजे मेहुल पारेख आणि दुसरा म्हणजे रोहित शाहू उर्फ रावण हे दोघंही जण त्या घटनास्थळी दाखल होते अशी माहिती होती आणि त्यानुसार या दोघांनाही आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मॉरिस भाई सोबत हे कटामध्ये सामील होते असा संशय पोलिसांना आहे। रोहित शाहू उर्फ रावण हा दुसरा एक व्यक्ती आहे जो त्या ठिकाणी उपस्थित होता असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेलं होतं। त्याचा शोध पोलिसांनी आता घेतलेला आहे, त्यालाही ताब्यात घेतलेला आहे। दरम्यान मेहुल पारेख हा व्यक्ती सावलीप्रमाणे मॉरिस भाई सोबत असायचा आणि तो सुद्धा या कटाचा भाग आहे असा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केलेला होता आणि स्वतः म्हणजे ज्यावेळी मॉरिस भाई आणि अभिषेक घोसाळकर दोघेही फेसबुक लाईव्हला बसलेले होते त्यावेळी त्यांनी मेहुल पारेख याचा उल्लेख केलेला होता की तो तिथे उपस्थित आहे, तो तिथे हजर आहे आणि यानंतर हा गोळीबार झालेला होता। त्यामुळे सुरुवातीला मेहुल पारेखला ताब्यात घेतल्यानंतर आता रोहित शाहूलाही ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्यामुळे या दोघांचीही आता पोलिसांकडून चौकशी सुरू आहे की नेमकं हे पिस्तूल कुणी फिरवलेलं आहे या हत्येमध्ये वापरण्यात आलेलं। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की या सर्व प्रकरणाची रेकी कशा प्रकारे करण्यात आली, कारण जे चेतन परमार होते जे प्रत्यक्षदर्शी आहे ज्यांनी स्वतः अभिषेक घोसाळकर यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचं काम केलेलं होतं, त्यांनी आपल्याला जी माहिती दिली की डिसेंबर महिन्यापासूनच कुठेतरी जो मॉरिस भाई आहे तो अभिषेक घोसाळकरांबरोबर जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता, सेटलमेंटची वार्ता करत होता आणि त्याने वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून कुठेतरी जवळीक साधली आणि हा साडी वाटपाचा कार्यक्रमच्या निमित्ताने त्याने अभिषेक घोसाळकर यांना कार्यालयात बोलवलं होतं आणि त्याच वेळी अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या शिवसेनेच्या शाखेपासून हे सर्व शिवसैनिक आहेत ते तिथे बसलेले होते आणि त्यानंतर ज्यावेळी हा गोळीबार झाला त्यानंतर हे सर्व कार्यकर्ते धावले। स्वतः चेतन परमार यांनी अभिषेक घोसाळकरांना उचलून रिक्षातून अवघ्या 3 मिनिटांमध्ये त्या रुग्णालयात दाखल केलं आणि त्यानंतर हा सर्व प्रकार घडलेला आहे। यामध्ये उपचारांती शेवटी अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला। त्यानंतर तातडीने चक्र फिरली। काही प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना माहिती दिली होती की स्वतः मेहुल पारेख आणि रोहित शाहू उर्फ रावण हे दोघं व्यक्ती त्या ठिकाणी होते, त्यामुळे दोघांचाही या कटामध्ये सहभाग असू शकतो आणि आता पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतलेलं आहे। आता आपण उभे आहोत ते दहिसरच्या समाज मंदिर जो हॉल आहे इथे समाज कल्याण हॉल आहे याच ठिकाणी अभिषेक घोसाळकर यांचा पार्थिव ठेवण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे कारण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं अंत्यदर्शन लोकांना देण्यात येणार नाहीये। सकाळी 10 वाजता म्हणजे अवघ्या 1.5 तासानंतर हे पार्थिव आहे ते दौलतनगर येथील औदुंबर सोसायटीमध्ये घेऊन जाण्यात येईल आणि त्या ठिकाणी सकाळी 10 पासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत सर्वांसाठी अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवलं जाईल।
महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आता ठाकरे कुटुंबही या कार्यक्रमाला म्हणजे एकंदरीत या अंत्यदर्शनासाठी येणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे। याशिवाय शिवसेनेचे सर्व बडे नेते उपस्थित राहू शकतात, कारण अभिषेक घोसाळकर यांचे वडील स्वतः विनोद घोसाळकर हे माजी आमदार होते, शिवसेनेचे उपनेते आहेत आणि ते स्वतः म्हाडामध्ये अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे त्यांनी। त्यामुळे मोठा परिवार आहे शिवसेनेचा, तो या ठिकाणी येऊ शकतो। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकूणच जर आपण माहिती घेतली तर अभिषेक घोसाळकर आहेत, त्यांच्यासोबत मॉरिसने ज्या प्रकारे बनाव केला डिसेंबर पासून 2 महिन्यामध्ये जवळीक साधली आणि त्यानंतर या कटाला कुठेतरी त्याने अंजाम दिलेला आहे। तर यावेळी त्याच्यासोबत आणखी कोण कोण सामील होतं म्हणजे त्याला एकंदरीत या संदर्भातील माहिती पुरवण्यामध्ये आणि अभिषेक घोसाळकरांपासून दूर लोटण्यामध्ये कुणी कुणी साथ दिलेली आहे याचाही पोलीस तपास घेत आहेत। एक माहिती जी समोर आली, अभिषेक घोसाळकर कालच सायंकाळी 5 वाजता मातोश्री या ठिकाणी गेलेले होते। आदित्य ठाकरे बरोबर त्यांनी बैठकही घेतलेली होती, त्यावेळी त्यांचा वाहन चालक होता तो अनुपस्थित होता, त्यामुळे त्यांना स्वतः वाहन घेऊन जाण्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेली आहे। त्यामुळे त्यानंतर ते ज्यावेळी मॉरिस भाई सोबत आले त्यावेळी नेहमी त्यांच्यासोबत असणारे जे शिवसैनिक होते ते नव्हते आणि त्यामुळेच कुठेतरी मॉरिस भाईने त्याचाच गैरफायदा घेत या कटाला कुठेतरी एकंदरीत पूर्णत्वास नेण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामुळेच कुठेतरी अभिषेक घोसाळकर यांना त्यांच्या प्राणाला मुकावं लागलं। आज सकाळीच अभिषेक घोसाळकर आहेत ते शिमल्याला जाणार होते अशी माहिती समोर येते। 14 फेब्रुवारीला त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि या संपूर्ण सेलिब्रेशनसाठी ते सपत्नीक त्या ठिकाणी जाणार होते, मात्र त्यापूर्वीच काल रात्री अशा प्रकारे काळाने त्यांच्यावरती घाला घातलेला आहे आणि म्हणूनच कुठेतरी आता दहिसर बोरिवली संपूर्ण मुंबईमध्ये शिवसैनिकांमध्ये आता शोकाकुल वातावरण दिसत आहे। फरा निश्चितच चेतन, सगळ्यांमध्ये शोकाकुल वातावरण दिसतंय, सगळ्यांना हादरा बसलेला आहे, कारण हा मृत्यू नैसर्गिक नाहीये तर घोसाळकर यांना संपवण्यात आला आहे। आणि मुख्य म्हणजे जेव्हा फेसबुक लाईव्ह सुरू होतं, जे ते लोकांशी संवाद साधत होते, बोलत होते, त्याच वेळेला मॉरिस नावाच्या या व्यक्तीनं त्यांना संपवलेलं आहे आणि त्यामुळे एक राग सुद्धा लोकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि हादरा आहे, आश्चर्य आहे, अशा सगळ्यात ज्या भावना आहेत त्या एकूण एकाच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। याविषयीची अपडेट आपण घेत आहोत आणि त्याच्यामध्ये एक प्रश्न उपस्थित होतोय। चेतन, तुम्ही सांगितलं की कुठेतरी हा जो मॉरिस आहे तो घोसाळकर यांच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता, तर ज्या प्रकरणामधून या दोघांमध्ये वाद झालेला होता ते प्रकरण नेमकं काय होतं, कधी घडलेलं होतं आणि कधीपासून हा वाद सुरू होता? निश्चितच 2 प्रकरणं महत्त्वाची होती। एक म्हणजे लैंगिक अत्याचाराचं प्रकरण होतं ज्यामध्ये त्याला कारागृहाची वारी करावी लागली होती आणि या प्रकरणामध्ये कुठेतरी अभिषेक घोसाळकर यांनी पाठपुरावा घेतल्यामुळे आपल्याला तुरुंगात जावं लागलं असा समज मॉरिस भाईचा होता। याच्यानंतर त्याने सातत्याने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तेजस्वी घोसाळकर ज्या अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहेत त्यांच्या विरोधात अपशब्द वापरले होते। त्यावेळी स्वतः नगरसेविका असलेल्या तेजस्वी घोसाळकर यांनी पोलिसात तक्रारी दाखल केलेली होती। याचाही राग मॉरिस भाईच्या मनात होता आणि म्हणूनच सातत्याने तो कुठेतरी डूक धरून होता, मात्र कुठेही थांगपत्ता लागत नसल्यामुळे अखेर त्याने 2023 डिसेंबर पासून कुठेतरी आपल्याला पश्चाताप झालेला आहे दाखवण्याचा प्रयत्न केला, वेगवेगळे कार्यक्रम करायला सुरुवात केली। क्रिसमसच्या वेळी मोठ्या प्रमाणात बोरिवली दहिसर परिसरात रोषणाई होते, त्या माध्यमातून त्याने अभिषेक घोसाळकरांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला। कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की याचं चरित्र बरोबर नाहीये, त्यामुळे याला जवळ घेऊ नका। मात्र अभिषेक घोसाळकर यांचं म्हणणं होतं की जर एखादा व्यक्ती सुधारण्याचा प्रयत्न करत असेल, सामाजिक कामातून तो जर आपली प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला जवळ घेण्यास हरकत नसावी आणि म्हणूनच त्याला एक संधी देण्याचं काम होतं ते अभिषेक घोसाळकर करत होते। मात्र त्यामागे तो कोणता कट रचतोय याची कल्पना अभिषेक घोसाळकर यांना नव्हती आणि काल एकंदरीत बऱ्याच दिवसांपासून 2 महिन्यानंतर म्हणजे अक्षरशः अभिषेक घोसाळकर त्याला भेटण्यासाठी त्याच्या कार्यालयात गेले। अवघ्या 100 मीटरपेक्षाही कमी अंतरावरती दोघांचीही कार्यालय आहेत, म्हणजे अभिषेक घोसाळकर यांची शिवसेनेची शाखा आणि मॉरिस भाई याची शाखा अगदी समोरासमोर आहेत। त्यामुळे कार्यकर्ते निश्चिंत होते, कारण समोरच म्हणजे अगदी डोळ्यासमोर ते होते आणि त्यामुळे ते निश्चिंत बसले होते आणि याचा डाव साधला मॉरिसने त्यांना त्याच्या कार्यालयात बोलवलं। फेसबुकला आपण सगळ्यांनी पाहिलं होतं, त्यावेळी त्याची भाषाही पाहिली की आपल्याला एकत्रित काम करायचं आहे। त्याच्या टेबलवरती साड्या ठेवलेल्या होत्या, या साड्या वाटपाचं काम आहे महिलांसाठी आणि या सामाजिक कामासाठीच कुठेतरी अभिषेक घोसाळकर यांनी त्याला जवळ केलं। मात्र अशा प्रकारे तो पाठीत खंजीर खुपसेल याची कल्पना त्यांना नव्हती। जी प्रत्यक्षदर्शीने आता माहिती सांगितली की आपण फेसबुक लाईव्ह मध्ये पाहिलं की पहिली गोळी त्यांच्या पोटात लागलेली होती, त्यानंतर मॉरिसचा राग इतका प्रचंड त्यांच्या संदर्भात होता की घोसाळकर ज्यावेळी जमिनीवर पडलेले होते त्यांच्या पाठीतही एक गोळी मारण्याचं काम आहे ते मॉरिसने केलं आणि 3 गोळ्या झाल्यानंतर तो स्वतः वरच्या मजल्यावरती गेला आणि त्याने स्वतःलाही गोळी मारून घेतली। मात्र तत्पूर्वी अभिषेक घोसाळकर यांना कार्यकर्ते तात्काळ रिक्षाच्या मदतीने रुग्णालयात घेऊन गेलेले होते। मात्र ही सर्व प्रकार घडेपर्यंत मॉरिसने स्वतःचं जीवन संपवलं, मात्र जाता जाता तो अभिषेक घोसाळकर यांची हत्या करून गेला।
त्यामुळे एकूणच शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे, चीड आहे, प्रचंड दुःखाचं वातावरण आहे. कारण अभिषेक घोसाळकर कुठेतरी विधानसभाची लढण्याची तयारी करत होते. ठाकरे गटाकडून त्यांना तिकीटही निश्चित मानलं जात होतं आणि एकंदरीतच त्यांचं एकंदरीत सामाजिक काम पाहिलं तर मुंबई बँकेवरती ते संचालक म्हणून काम करत होते. स्वतः माजी नगरसेवक होते. त्यांच्यानंतर महिला रिझर्व्ह झालेला हा वॉर्डमध्ये त्यांचीच पत्नी नगरसेविका म्हणून निवडून आलेली होती आणि म्हणूनच एका उमेदीच्या काळामध्ये तरुण नेतृत्व गमावल्यामुळे परिसरामध्ये शोककळा आहेच. मात्र शिवसेनेला हा सगळ्यात मोठा धक्का मानला जात आहे. फराह. निश्चितच चेतन, शिवसेनेला हा एक मोठा धक्का म्हणावा लागेल आणि जो काही प्रकार घडलेला आहे त्यानंतर शिवसैनिकांमध्ये शोककळा पसरली आहे. त्याचबरोबर राग आहे, चीड आहे आणि कायदा सुव्यवस्थेचं काय असा सवाल उपस्थित होतोय. कारण एका राजकीय व्यक्तीवर अशा पद्धतीने गोळीबार केला जात असेल, त्याला ठार केलं जात असेल तर सामान्यांचं काय असा सवाल सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतोय. आणि थंड डोक्यानं मॉरिसनं हा सगळा प्लॅन आखला असावा असं वाटतं एकंदरीत जो काही घटनाक्रम आहे तो बघितल्यानंतर. त्यामुळे त्यावेळेला नेमकं काय काय घडलं, कोण कोण त्या ठिकाणी होतं, याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहणार आहोत. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.